नमस्कार मंडळी, मी मीरा रोटे आणि तुम्हा सर्वांचे कुक विथ मीरा या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तुळशी आणि शिवलिंग या दोन्हीला अत्यंत पवित्र मानले जाते। तुळशीला हरिप्रिया म्हणजे भगवान विष्णूची प्रिय मानले जाते, तर शिवलिंग हे भगवान शंकराचे रूप आहे। पण तुम्हाला माहीत आहे का, या दोन अत्यंत पवित्र गोष्टींना एकत्र ठेवल्यास त्याचे गंभीर नकारात्मक परिणाम होऊ शकतात। अनेक जण नकळत ही चूक करतात आणि मग त्यांच्या घरात अशांती, आर्थिक अडचणी आणि आरोग्याच्या समस्या सुरू होतात। आज आपण याच गंभीर विषयावर बोलणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। तर चला मग व्हिडिओकडे वळूया। तर सर्वात आधी आपण तुळशी आणि शिवलिंगाचे महत्त्व जाणून घेऊया। तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते। जिथे तुळस असते तिथे सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी नांदते असे म्हणतात। तुळशीची पूजा केल्याने घरात सुख शांती येते आणि आरोग्यही चांगले राहते। शिवलिंग हे भगवान शंकराचे निराकार रूप आहे। शिवलिंगाची पूजा केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, दुःख दूर होतात आणि मोक्ष मिळतो अशी श्रद्धा आहे। पण या दोन पवित्र गोष्टींना एकत्र का ठेवू नये, यामागे एक पौराणिक कथा आणि काही ज्योतिष्य कारणे आहेत। यामागे खूप जुनी आणि महत्त्वाची पौराणिक कथा आहे। प्राचीन काळी जालंधर नावाचा एक अत्यंत पराक्रमी आणि शक्तिशाली असुर होता। त्याची पत्नी वृंदा ही भगवान विष्णूची परमभक्त होती आणि ती एक पतिव्रता स्त्री होती। तिच्या पतिव्रत्याच्या पुण्याईमुळे जालंधरला कोणीही हरवू शकत नव्हते। जालंधराने आपल्या शक्तीच्या जोरावर स्वर्ग आणि पृथ्वीवर हाहाकार माजवला होता। देवता आणि ऋषीमुनी त्रस्त झाले होते। भगवान शिव आणि इतर देवतांनी त्याला हरविण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण वृंदाच्या पतिव्रत्यामुळे ते शक्य होत नव्हते। शेवटी भगवान विष्णूंना वृंदाच्या पतिव्रत्याचा भंग करावा लागला, जेणेकरून जालंधराचा वध करता येईल। भगवान विष्णूने जालंधराचे रूप घेतले आणि वृंदासोबत छळ केला। जेव्हा वृंदाला हे कळले तेव्हा तिला खूप दुःख झाले आणि तिने भगवान विष्णूंना श्राप दिला की ते दगड होतील। त्यानंतर वृंदा सती गेली आणि तिच्या चितेच्या राखेतून तुळशीचे रोप उगवले। भगवान विष्णूने वृंदाला वरदान दिले की तुळशीच्या रूपात ती नेहमी त्यांच्यासोबत राहील आणि त्यांना तुळशीशिवाय कोणतेही अन्न किंवा पूजा पूर्ण मानली जाणार नाही। या कथेनुसार जालंधर हा शंकराचा म्हणजे शिवाचा शत्रू होता आणि वृंदा ही त्याची पत्नी होती। वृंदाला नंतर तुळशीचे रूप मिळाले, त्यामुळे जालंधराचा शत्रू असलेला शंकराच्या लिंगाचं तुळशीजवळ ठेवणे अशुभ मानले जाते। तुळस ही वृंदाचे रूप असल्याने ती भगवान शिवाला स्वीकार करत नाही असे मानले जाते। केवळ पौराणिक कथाच नाही, तर यामागे काही ज्योतिष्य आणि ऊर्जा स्तरावरची कारणेही आहेत। तुळशी ही सात्विक आणि शीतलता प्रदान करणारी वनस्पती आहे, तर शिवलिंगातून प्रचंड ऊर्जा आणि उष्णता बाहेर पडते। या दोन भिन्न ऊर्जाचा संगम योग्य मानला जात नाही, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते। ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीचा संबंध बुध आणि शुक्रशी आहे, तर शिवलिंगाचा संबंध मंगळ आणि शनीशी आहे। या ग्रहांचा एकत्र प्रभाव काही विशिष्ट परिस्थितीत अनुकूल मानलं जात नाही। असे मानले जाते की तुळशीजवळ शिवलिंग ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते आणि घरातून धनधान्य कमी होऊ लागते। या दोन शक्तींचा योग्य समन्वय नसल्याने घरात अशांती, भांडणे आणि कौटुंबिक कलह वाढू शकतात। जर तुम्ही नकळत ही चूक केली असेल आणि तुमच्या घरात तुळशीजवळ शिवलिंग ठेवले असेल तर घाबरून जाऊ नका, यावर काही उपाय आहेत। सर्वात आधी शिवलिंग तुळशीजवळून काढून योग्य ठिकाणी म्हणजे देवघरात किंवा इतर पवित्र जागी स्थापित करा। तुळशीच्या आणि शिवलिंगाच्या जागेवर गंगाजल शिंपडून शुद्धीकरण करा। भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची क्षमा मागा की आपण अज्ञानामुळे ही चूक केली। यानंतर तुळशीची आणि शिवलिंगाची त्यांच्या योग्य जागी नियमितपणे पूजा करा। तर मित्रांनो, आता तुम्हाला कळलंच असेल की तुळशीजवळ शिवलिंग का ठेवू नये। आपल्या परंपरा आणि श्रद्धामागे काहीतरी खोल अर्थ दडलेला असतो। या नियमांचे पालन केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी नांदते आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल
तर लाईक करा, आपल्या मित्र आणि कुटुंबियासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना ही महत्त्वाची माहिती मिळेल। आणि अशाच आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत।